आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्तु अनिराकरणं मेस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ। माझी समस्त अंगे बल प्राप्त करोत, वाक इत्यादी इंद्रिये तसेच मन ही देखील बलसंपन्न आणि संपूर्ण होत सर्व काही उपनिषदांनी वर्णिलेले एकमेवाद्वितीय परब्रह्म आहे हे सत्य मी कधीही न नाकारो, हे सत्यही मला कधी न नाकारो, किमान पक्षी मजकडून तरी या सत्याचे निराकरण न हो। या सत्यानुभूतीसाठी आवश्यक असे समस्त सद्गुण ज्यांच्याबद्दल उपनिषदांनी सांगितले आहे ते समस्त सद्गुण माझ्या ठाई वसोत। ओम शांती शांती शांती। पूजनीय भौमानंदजी महाराज, उपस्थित आदरणीय संन्यासी ब्रह्मचारी वृंद आणि भक्तगण हो, आपण या छांदोग्य उपनिषदाच्या अध्ययनात बघत होतो काल की हा आत्माच एकमात्र जाणण्यासारखा आहे आणि पायरी पायरीनं आपल्याला त्या दिशेनं पुढे जावं लागतं। एकामागून एक आपल्या या जगाबद्दलच्या धारणा, मी आणि जग यांच्याबद्दलच्या धारणा बदलून जात असतात आणि आपल्याला जे हवं असतं, जे सुख हवं असतं, जे आपल्या समस्त कार्यांची प्रेरणा असते आणि त्याचं जे निधान आहे त्याच्याबद्दल काल सांगितलं की अनंतच सुख होय, हा भूमाच सुख होय, अल्पात सुख नाही। आणि या भूमामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही, तिथे मी तू भोगता भोग्य अशा प्रकारचा भेद नाही, तिथे कोणी ज्ञाता नाही आणि ज्ञेय नाही, ते सर्वत्र पसरलेलं आहे, वर खाली पुढे मागे, उत्तरेला दक्षिणेला पूर्वेला पश्चिमेला सर्वत्र तो एकमात्र भूमा जो की आनंद स्वरूप आहे तो अवस्थित आहे। आणि मग मला कसा बरं हा आनंद मिळेल? तुम्ही तेच आहात हे जाणलं म्हणजे तुम्हीच आनंद स्वरूप होता, मग तो मिळवायचा प्रश्न उरत नाही। तुम्ही तेच आहात अशी तिथे आत्मबुद्धी करायला ते शेवटी सांगतात की हा भूमा, त्याच्यामध्ये आत्मबुद्धी करावी की, आणि ते सत्य आहे की जो भूमा सर्वत्र आहे, जो समुद्र सर्वत्र आहे, तो सागराच्या एका बिंदूत आहे, तोच समुद्र सागराच्या एका बिंदूत देखील आहे। आता बिंदूपण सोडलं, जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा बिंदूपणाचा त्याग केला की सिंधूपण आपसुक मिळतं। बिंदुत्वाचा जर मोह ठेवला तर मग सिंधुत्वाची प्राप्ती होत नाही। म्हणून स्वतःबद्दल मी हे एवढंसं काहीतरी शरीर आहे असा बोध न ठेवता मी हा भूमा आहे, मग काय त्याचा अर्थ होतो की मी वर आहे, मी खाली आहे, मी
पूर्वेला आहे, मी पश्चिमेला आहे, मी उत्तरेला आहे, मी दक्षिणेला आहे, मी आत आहे, मी बाहेर आहे, सर्वत्र हा आत्मा परिव्याप्त आहे. आणि म्हणून आता हा आत्मा अमर आहे, त्याला विनाश नाही आणि त्याच्या समस्त इच्छा पूर्ण होतात. तिथे आता काहीही इच्छा राहत नाही. आपल्याला सगळ्यांनाच हवं असतं की आपल्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत. आपल्या इच्छांच्या पूर्तीसाठी सगळेच आपापल्या परीनं खटाटोप करत असतात आणि अनेक प्रकारच्या परस्पर विरुद्ध अशा इच्छांच्या कैचीत सापडून आपलं जीवन नाना दिशांनी असं फरफटलं जातं. कधी वाटतं हे करावं, तिकडे मन ओढ घेतं. दुसऱ्या दिवशी वाटतं नाही ते कशाला आपण हे करावं, तिकडे मन ओढ घेतं. अशा रीतीनं ह्या आपल्या व्यक्तिमत्वाची कशी फरफट चालू असते आणि तरीही इच्छांची पूर्ती होत नाही, ती नाहीच. मग आता ती कशी केली जावी? इथे आता जो आपण संवाद बघणार आहोत तो आहे इंद्र विरोचन हे सुर आणि असुर यांचे राजे, त्यांचा प्रजापतीशी होणारा संवाद, प्रजापतीकडून त्यांना प्राप्त होणारं शिक्षण. तर त्या दोघांनीही हे ऐकलं की हा आत्मा हा कसा आहे, तर हा आत्मा अपहत पापमा आहे, याला कुठलाही दोष कुठलाही पाप स्पर्शू शकत नाही. आपल्याला सगळ्यांना निदान असं हवं असतं की आपल्याला कोणीही पापी म्हणू नये. असलो तर गोष्ट वेगळी, परंतु निदान असं म्हणू नये. आपल्याला कुठलाही दोष आपल्यावरती कधी लागू नये. इथे त्या दोघांनाही इंद्र आणि प्रजापती म्हणजे सुर देव आणि असुर या दोघांनाही वाटत होतं की हा आत्मा, असं ऐकलं आपण की तो अशा प्रकारचा आहे की सत्यकाम आहे. हा विजरो, ज्याला म्हातारपण नाही, जरेच्या पलीकडे, तो कधी म्हातारा होत नाही. कोणालाही म्हातारं होणं आवडत नाही. वाटतं की आपण सदोदित तरुण असावं. म्हणून मग कितीतरी आता स्वाभाविक आहे असं वाटणं, त्यात काही चूक आहे असं नाही. पण ते आता अनैसर्गिक आहे ना की जसजसे दिवस जातात तसतसं म्हातारपण येणं स्वाभाविकच आहे, यायलाच हवं. पण यायला हवं हे मान्य असलं तरी आतमध्ये वाटत असतं यायला नको. तर मग आता अशी काहीतरी क्लृप्ती लढवता येईल का की ज्याच्यामुळे ते येणार नाही. याने दोघांनी ऐकलं की हा जो आत्मा आहे त्याला म्हातारपण नाही, मग मृत्यूही नाही. अरे वा, फार छान. नुसतं म्हातारपण नाही असं नाही, मृत्यू पण नाही. विशोको, त्याला शोक पण नाही आणि त्याला काही भूक तहान इत्यादीही काही नाही. शिवाय तो सत्यकाम, सत्यसंकल्प आहे. त्याच्या सगळ्या कामना पूर्ण होतात. सत्यसंकल्प आहे. सो अन्वेष्टव्य, त्याचं अन्वेषण म्हणून केलं पाहिजे की म्हणजे मग आपण त्याच्यासारखे होऊन जाऊ. आपल्याला सगळ्यांना पाहिजेच आहे ना, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत. म्हणून ह्या आत्म्याच्या समस्त इच्छा पूर्ण होतात आणि आपल्याला एकदा ते कळलं रहस्य त्याचं, म्हणजे आपल्या सगळ्या इच्छा कशा पूर्ण होऊन जातील, तृप्त होऊन जातील. इथे म्हणजे जगात जरा प्रॉब्लेमच असतो. एक पूर्ण करायला गेले तर दुसरी राहून जाते, पुन्हा तीही पूर्ण होत नाही, तो भाग वेगळा, त्याच्यातून दुसरी निर्माण होते. ते जसं रक्तबीज त्याच्यात सांगितलेलं आहे दुर्गा सप्तशतीमध्ये की काय होतं त्याला मारायला गेलं तर त्याच्या रक्ताचं एक जितके थेंब पडतात त्यातनं तितके ते उभे राहतात. ते राक्षस तेवढे उभे तयार होतात. त्याच्या रक्ताचे जितके थेंब पडतील तितके ते तयार होत राहतील. तसं आपली इच्छा एक पूर्ण करायला गेलं तर त्याच्यातून 10 उभ्या राहतात आणि अशा रीतीने त्या कमी व्हायच्या ऐवजी, त्या पूर्ण व्हायच्या ऐवजी त्या आपल्या वाढतच चाललेल्या असतात.
म्हणून हे असं काय जे बघितलं पाहिजे, म्हणजे आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत तर त्याचा नीट शोध घेतला पाहिजे की कशा रीतीनं त्या पूर्ण होतील. त्यांनी ऐकलं की हा आत्मा असा आहे म्हणून सांगतात, प्रजापतींनी म्हटलेलं आहे की हा आत्मा अशा प्रकारे त्याला काही दोष लागत नाही, तो हा म्हातारपण येत नाही, त्याला मृत्यू येत नाही, शोक होत नाही, तहान भूक वगैरे काही लागत नाही, आणि त्याच्या सत्य काम आहे, सत्य संकल्प आहे. तर म्हणून त्याची प्राप्ती करून घ्यायला हे दोघंही आता उद्युक्त होतात की चला म्हणजे हे झालं म्हणजे आपल्याला सगळं मिळालं, फर्स्ट क्लास. आता फक्त ते कसं प्राप्त करायचं जरा चांगला नेटानं प्रयत्न केला पाहिजे. म्हणून हे असुर त्यांनी आपला रिप्रेझेंटेटिव्ह पाठवला तिकडे, त्याच्याकडे द्यायचं ठरवलं. विरोचन त्यांचा जो राजा होता आणि इंद्र हा देवांचा राजा, दोघांनी ठरवलं की आपण प्रजापतीकडे जाऊन यातलं काय खरी गोम आहे ती सगळी समजून घेऊया. एकदा समजलं म्हणजे मग काय मजाच मजा आहे, मग काय विचारायलाच नको की आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, काही म्हातारपण येणार नाही, मृत्यू येणार नाही, आणि काही तहान भूक वगैरेचाही प्रश्न येणार नाही. किती छान सगळं जीवन, म्हणजे आयडियल होऊन जाईल की नाही, काही प्रॉब्लेमच राहणार नाही. असं आपल्याला आयुष्य हवं. कोणी शत्रू आपल्याला उरणार नाही, म्हणजे सगळ्यांना आपण मरणार नसल्यामुळे काही आता भीती नाही. आपण कोणालाही आता कोणावरती अटॅक करू शकतो, कारण स्वतः मरायची वगैरे भीती नाहीच. आपला सत्य संकल्पही आहोत आपण, त्याच्यामुळे आपली इच्छा जे संकल्प आहे तो पूर्ण होणारच. त्याच्यामुळे आपला विजय निश्चित आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय की विशेष सद्वर्तनी वगैरे व्हायची काही गरज नाही, कारण कोण आपल्याला म्हणणार आहे, आपल्याला वरती दोषही कोणी लावू शकत नाही, असा हा आत्मा आहे. तर हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणतात की जो लठ्ठ इसम असतो तो नेहमीच चांगल्या स्वभावाचा असतो. लठ्ठ जो असतो त्याचं वर्तन नेहमीच चांगलं असतं, कारण तो मारामारी करू शकत नाही आणि पळूनही जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं त्याला आपलं वर्तन नेहमीच चांगलं ठेवावं लागतं म्हणे. तर याच्या उलट होणार आहे की तिथे त्याचा काही फिकीर नाही आता की चांगलं वर्तन वगैरे ठेवलं पाहिजे, कारण कुठलाही दोष त्यांना चिकटू शकत नाही आणि त्यांना कोणी पराभूत करू शकत नाही, त्यांना मृत्यू नाही, त्यांना मरण हे म्हातारपण नाही, तहान भूक काही कुठलाही प्रॉब्लेम नाही. किती छान आपल्याला हवं तसं सुंदर जीवन होऊन जाईल एकदम. तर अशी इच्छा घेऊन ते प्रजापतीकडे येतात. इथे याच्यापूर्वी हे जे सत्यकाम असं आत्म्याचं विशेषण लावलंय त्याच्यावरती शंकराचार्यांनी एक सुंदर टिप्पणी केलेली आहे की आत्मा हा सत्यकाम आणि सत्यसंकल्प का म्हटलेला आहे. तर ते म्हणतात की आपली आत्मा हा सत्यकाम आहे, कारण आत्म्याविषयीची कामनाच फक्त सत्य होत असते. हे वाक्य मला इतकं लागलं जेव्हा पहिल्यांदा वाचलं तेव्हा बऱ्याच वर्षांपूर्वी. तर खरोखर झोमणारं वाक्य आहे की बाकी जगातली आपली कुठलीही इच्छा असो ती कधी पूर्ण होणार नाही. शंकराचार्य म्हणतात की त्या सगळ्या इच्छा कशा आहेत तर वितथ विषया, म्हणजे जे विषय नाहीच आहेत मुळात त्यांच्याविषयीच्या इच्छा आहेत त्या पूर्ण कशा होणार. नसलेल्या गोष्टीबद्दलच्या इच्छा कधी पूर्ण होतील का. ज्या गोष्टी मुळात अस्तित्वातच नाही आहेत त्यांच्याविषयी कितीही जरी इच्छा केली तरी ती इच्छा पूर्ण नाही होणार. अहो असलेल्या गोष्टीबद्दलचीच इच्छा पूर्ण होईल ना. जी गोष्ट मुळातच नाही आहे तिच्याविषयी इच्छा असली आणि कितीही तीव्र असली तरी ती पूर्ण कशी होणार. जी गोष्ट आहे तिच्याविषयीचीच इच्छा पूर्ण होऊ शकते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आत्मा हाच सद आहे, आत्मा हाच अस्तित्वात आहे, त्याच्यामुळे त्याच्या प्राप्तीची इच्छाच फक्त पूर्ण होऊ शकते. त्याच्या प्राप्तीचीच इच्छा पूर्ण होऊ शकते. बाकीच्या ज्या सगळ्या इच्छा आहेत मग त्या कितीही कशाही असोत त्या पूर्ण होण्याची मुळात शक्यताच नाही, कारण त्याचे विषयच अस्तित्वात नाही आहेत. ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्याच्याविषयीची इच्छा पूर्ण कशी होणार. म्हणून आपल्या सगळ्यांना जर
व्यावहारिक प्रॅक्टिकल व्हायचं असेल, पुष्कळदा असं म्हणण्यात येतं आध्यात्मिक वगैरे काय ते इम्प्रॅक्टिकल, प्रॅक्टिकल सांगा काहीतरी, प्रॅक्टिकल सांगा. आता सांगा बरं की जी गोष्ट आहे त्याची इच्छा धरणं प्रॅक्टिकल आहे की जी गोष्ट नाही त्याची इच्छा धरणं प्रॅक्टिकल आहे? आपल्याला सगळ्यांना इतकी बुद्धी आहे, पुणेकर असोत की आणखीन कोणी कर असोत, एवढं सगळ्यांनाच समजतं की जी गोष्ट आहे त्याच्याविषयीची इच्छा धरली तर ती पूर्ण होऊ शकते. जी गोष्ट मुळी अस्तित्वातच नाही त्याच्याविषयीची इच्छा पूर्ण होणार नाही, एवढं सगळ्यांना समजू शकतं. म्हणून प्रॅक्टिकल काय तर आपण आत्म्याचं अन्वेषण केलं पाहिजे, हेच प्रॅक्टिकल आहे, हेच व्यवहार्य आहे. बाकी जगात इतर नाना गोष्टींच्या मागे लागणं म्हणजे अव्यावहारिकता आहे. आपण उगाचच भलत्याच गोष्टींच्या मागे लागत आहोत असा त्याचा अर्थ आहे. इथे जे अनेक लोक म्हणतात की हे आध्यात्मिक म्हणजे काय, प्रॅक्टिकल नाही. हो, प्रॅक्टिकल म्हणजे काय, पैशाच्या मागे लागा म्हणजे मग प्रॅक्टिकल आहे. ते आत्मज्ञानाच्या मागे लागा म्हणजे इम्प्रॅक्टिकल आहे. तर बघा, जर थोडंसं जर आपण विश्लेषण करून बघितलं तर काय प्रॅक्टिकल आहे? जे आहे आत्मा आहे त्याच्याबद्दल कुणालाही शंका नाही. बघा, आपण पहिल्या दिवशी याची चर्चा केली की बाकी गोष्टींच्या बद्दल शंका असेल पण आत्मा मी आहे याच्याबद्दल कधीही कुणालाही शंका उपस्थित होत नाही. ती जशी छोट्या हरवलेल्या जत्रेत हरवलेल्या बाळाची गोष्ट सांगतात की तो रडायला लागला, आई वडील दिसेनात त्याला, तर म्हणून ते जवळचा एका सज्जन त्याच्या पाठीवरनं हात फिरवून विचारू लागला, बाळ तू हरवलायस होय? तो म्हणतो नाही नाही हो, मी इथंच आहे की तुमच्या समोर, ते हरवलेत. हो, तुम्ही काय विचारता, मी हरवलो पण ते हरवले आहेत, मी इथंच तुमच्या समोर आहे की मी कुठं हरवलोय? तर मी कधी कुणाचा हरवत नसतो. मी आहे त्याच्याबद्दल आपल्याला अगदी 100% खात्री असते. मी आहेच. मग जे आहे याच्याबद्दल खात्री आहे त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करण्याचं सोडून जे आहे की नाही याच्याबद्दल शंका आहे, इतकंच नव्हे तर परीक्षांती दिसतं की ते नाहीच आहे, त्याच्यासाठी खटाटोप करणं याला हे व्यावहारिक म्हणायचं. आणि जे आहे त्याच्यासाठी प्रयत्न करणं ते अव्यावहारिक लोक आहेत. काय म्हणजे उलट सगळं. कबीरदास म्हणतात ना की म्हणून लोकांची भाषा सगळी इथं उलटी आहे. कबीरदास म्हणतात हे बघा की म्हणून मी सुद्धा आता उलटच बोलायला शिकलो आहे की बरसे कंबल भिजे पाणी. वास्तविक काय की पाऊस पडतो आणि कांबळ भिजतं, घोंगडी भिजते असं म्हणायला पाहिजे, पण आता लोक सगळं उलट बोलतात. तर त्याच्यामुळे मी पण त्यांच्यासारखा आता सुरुवात केली बोलायला. बरसे कंबल, कांबळाची वर्षा होत आहे, कांबळी पडतायत आणि पाणी भिजतंय. चला आता, कारण सगळ्यांच्या सारखंच बोललं पाहिजे ना. सगळ्यांच्या सारखं नाही बोललं तर आपणच मूर्ख ठरतो. म्हणतात बघा ना, लोक सगळं उलट उलट बोलतात इथं की रंगी को नारंगी कहे. जे रंगीत फळ असतं बरं, आणि त्याचं नाव काय दिलं, नारंगी, ज्याला रंग नाही. रंगी को नारंगी कहे, जमे दूध को खोया. जे दूध चांगलं आटवून त्याचा खवा बनवत होतं, त्याचं इंग्लिश आता हिंदीमध्ये खोवा म्हणजे काय, हरवला, नाहीच झालं. चांगलं मिळालं त्याच्याऐवजी म्हणतात त्याचं उलट गेलं. चलती को गाडी कहे. आता जी चालतं ती गाडलेली कशी असणार, पण जे चालतं त्याला नाव दिलं गाडी. चलती को गाडी कहे देख कबीरा रोया. तर असं आपण जे अगदी अव्यावहारिक आहे, जे मूर्खपणाचं आहे, अगदी तद्दन अव्यावहारिकतेचं लक्षण आहे की नसलेल्या गोष्टींच्या मागे लागणं, त्याला म्हणायचं हा छान व्यावहारिक आहे. आणि जे नक्की आहे याची सगळ्यांना खात्री आहे त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणं अव्यावहारिक आहे. तर ही अशी आपल्या जीवनाची परवड याच्यामुळे होत असते. जे अव्यावहारिक आहे, कधी मिळणं शक्य नाही, त्याच्या मागे जीव तोडून लागायचं. आणि जे आहे, जे आनंदाचं निधान आहे, त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कोणी केला तर त्याला म्हणायचं हे अव्यावहारिक आहे. तर हे इंद्र आणि विरोचन दोघांनी
ऐकलं प्रजापतीचं हे सांगणं आणि ठरवलं की आपण प्रजापतीकडे जाऊन याचं रहस्य एकदा नीट समजून घेतलं पाहिजे. म्हणजे मग काय की आपली आणि आपले सगळे जे अनुयायी आहेत, आपण तर त्यांचे राजे म्हणजे काय, प्रजेच्या कल्याणासाठी त्यांनी झटलं पाहिजे, त्यांना म्हणायचं राजे. तर आपण असे हे देवांचे आणि असुरांचे राजे आहोत. तर आपण आपल्या ह्या प्रजेच्या कल्याणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तर म्हणून आपण ह्या प्रजेचं कल्याण हे सगळं ज्याच्यात निहित आहे असं ह्या आत्म्याबद्दलचं ज्ञान प्राप्त करून घेऊ आणि मग आपल्या सगळ्यांना सांगू आपण. म्हणून ते दोघं प्रजापतीकडे जातात. एका इतर ठिकाणी कथा येते बृहदारण्यक उपनिषदात वगैरे की हे देव आणि असुर हे दोघंही प्रजापतीची संतानं, म्हणजे भाऊच आहेत ते. आणि असुर हे मोठे भाऊ आहेत, देव हे लहान भाऊ आहेत. म्हणजे सांगायचं असं तिथं ते शंकराचार्य तिथं भाष्यात म्हणतात की ही आसुरी प्रवृत्ती ही स्वाभाविक असते. मला हवं हे मनुष्यात स्वभावताच येतं. कोणी शिकवावं लागतं का? नाही. ते हिसकून घेणं, काढून घेणं हे सगळं आसुरी प्रवृत्ती स्वभावाने आपोआपच येतात. ते स्वामी रंगनाथानंद अनेक पुस्तकात त्याचा उल्लेख येतो की सेल्फिश जीन, जेनेटिकली म्हणजे आपल्या ह्या घडणीतच ही स्वार्थपरता, हा आसुरीपणा स्वभावतः येत असतो. त्याला नियंत्रित करून, आपल्या हिताच्यासाठी त्याला जाणीवपूर्वक नियंत्रित करून ही देव प्रवृत्ती ही तयार करावी लागते. म्हणून म्हणतात की ते लहान आहेत. देव हे वयानं लहान आहेत, नंतर आलेले आहेत. असुर हे पहिल्यांदा आलेले आहेत. म्हणून हे दोघं आता भाऊ त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे परत. म्हणजे जशी ह्या भाऊबंदकी असते, मला जास्त मिळालं पाहिजे, त्या माझ्या भावाच्या पेक्षा मला जास्त मिळालं पाहिजे, अशी स्पर्धा करत हे इथे उपनिषदांनी म्हटलेलं आहे की ते अशा प्रकारे परस्परांशी स्पर्धा करत की बघू कोणाला अगोदर हे ज्ञान मिळत आहे. ते भरभर वेगानं तिकडे प्रजापतीकडे गेले आणि तिकडं ते प्रजापतीकडे गेल्यानंतर 32 वर्ष तिकडे ते अगदी नम्रपणे ब्रह्मचर्य वास करून तिथले सगळे जे नियम आहेत ते अगदी नीटपणे काटेकोरपणे पाळून त्या ठिकाणी त्यांनी आश्रमवास केला. तिथे असा ब्रह्मचर्यवास त्याने किती दिवस केला? 32 वर्ष. 1-2 दिवस नाही बरं. तिथे नाहीतर 2-3 दिवसात लोक कंटाळून जातात. पण असुर असोत की देव असोत, दोघंही याच्या बाबतीत तत्पर असतात की अरे आपल्याला जे मिळवायचं आहे तर त्याच्यासाठी तेवढा प्रयत्न केला पाहिजे. तयारी आहे दोघांची की चला 32 वर्ष ते तिथेच थांबले. ते त्यांनी काही उतावेपणा दाखवला नाही की अरे झाले की आता 3 दिवस झाले अजून काय होत नाहीये, काय करायचं नाही. 32 वर्षपर्यंत तौहद्वात्रिंशतं वर्षाणि ब्रह्मचर्यम उशस्तु. तर तिथे 32 वर्षपर्यंत ब्रह्मचर्यवास केल्यानंतर मग प्रजापतीनं त्यांना विचारलं की का हो तुम्ही काय कुठल्या प्राप्तीच्या साठी इथे अशा प्रकारे हे सगळी तपस्या करत ब्रह्मचर्य पालन करत राहत आहात? हे कठीण आहे. पण म्हणून तुम्ही कुठल्या तरी काही गोष्टीच्या प्राप्तीसाठी म्हणून तुम्ही असं करत आहात असं दिसतं. तर तुम्हाला काय पाहिजे? तर ह्या दोघांनी सांगितलं की आम्हाला जो निर्दोष म्हातारपणाच्या पलीकडे अपहत पापमा विजरो विमृत्यू विशोको विजिगित्स अपिपासः सत्यकाम सत्यसंकल्पः स अन्वेष्टव्य स विजिज्ञासितव्यः स सर्वांच लोकान आपनोती सर्वांच कामान. तर असा जो आत्मा आहे, तुम्ही तुमच्याकडनंच असं आम्ही परंपरेनं ऐकलं की तुम्ही असं म्हणालात की हा असा आत्मा आहे आणि म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी, त्याचं ज्ञान मिळवण्यासाठी आम्ही आता तुमच्याकडे आलो आहोत. आणि भगवान कृपा करून आम्हाला ते सांगा काय आहे. तर त्याच्या प्राप्तीसाठी आम्ही आलो आहोत. आता 32 वर्ष
अशी तपश्चर्या करून राहिल्यानंतर शेवटी एकदा प्रश्न विचारण्याची संधी मिळाली, तर निदान आता प्रजापतीनं त्यांना चांगले काही 6 महिने तरी चांगलं शिकवायला पाहिजे होतं की नाही, रोज क्लासेस घ्यायला पाहिजे होते वगैरे वगैरे, सगळं असं करायला पाहिजे होतं. पण प्रजापतीने उपदेश एका वाक्यात देऊन टाकला की प्रजापती म्हणाला की हे जो तुमच्या ह्याच्यामध्ये डोळ्यामध्ये जो पुरुष दिसतो ना, डोळ्यामध्ये जो पुरुष दिसतो तो आत्मा आहे आणि तेच ब्रह्म आहे. तोच पुन्हा शिवाय आरशामध्ये दिसतो, त्या पाण्यामध्ये दिसत असतो आणि त्याचंच सगळीकडे हे केलं असतं, आख्यान केलं जात असतं. आणि म्हणून तिथे त्यांना ते इंद्र आणि विरोचन विचारतात. म्हणजे मला हेच म्हणायचं आहे ना, क्लिअर करून घेतलेलं बरं आपलं, की जो सगळं अशा रीतीने प्रतिबिंबित होत असतो त्याच्याबद्दलच तुम्ही म्हणताय ना, त्यातला कुठला आत्मा आहे. तर तिथे मग प्रजापती म्हणतात की मी ज्याचं वर्णन केलेलं आहे तो या नेत्रात प्रतिबिंबित होणारा पुरुष तोच सर्वत्र अशा रीतीने भासमान होत असतो. आता एवढं सांगितल्यानंतर मग ह्या दोघांनाही, इंद्र आणि विरोचन या दोघांनाही त्याची अशी धारणा झाली की चला, म्हणजे काय की आपलं शरीर जे आहे, ज्याचं प्रतिबिंब दिसत असतं, तोच आत्मा असला पाहिजे. त्याच्याबद्दलच प्रजापती सांगत आहे. म्हणजे तसं काय गोष्ट सोपीच आहे, म्हणजे आपल्याला आधीपासून कल्पना होतीच म्हणा, पण तसे आता एकदा कळलं बरं झालं आता. तर त्याच्याबद्दलच त्यालाच आत्मा असं म्हटलेलं आहे. तर आणि मग त्यांना प्रजापती त्यांचा गैरसमज दूर व्हावा ह्या उद्देशानं एका तिकडे जवळ तळ होतं, त्या तळ्याकडे घेऊन गेले आणि मग म्हणायला आले की तुम्ही आता बघा बरं, ह्या तळ्यामध्ये जरा स्वतःला बघा आणि मग तुम्हाला आत्म्याबद्दल काय कळलं ते मला सांगा. परीक्षा घेतात. ज्ञान दिल्यानंतर ज्ञान मिळालं की नाही याच्यासाठी परीक्षा असते. आपल्याकडे उलट करतात की परीक्षेसाठी म्हणून अभ्यास करतात. किती उलटी गोष्ट आहे बघा ना, की ज्ञान मिळालं की नाही याच्यासाठी, हे समजण्यासाठी म्हणून परीक्षा असते. परीक्षेसाठी म्हणून अभ्यास नसतो खरं तर, पण ते अगदी सगळं उलट होऊन गेलेलं आहे. ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यास करायला पाहिजे आणि ते मिळालं की नाही हे कळणं ते परीक्षेवरनं होतं. तर परीक्षेसाठी अभ्यास करायचा, नंतर विसरून जायचं, अशी पद्धत आहे आता सध्या. म्हणजे शिक्षण प्रणाली अशी झालेली आहे की परीक्षा घेणं आणि मग परीक्षेसाठी मुलं अभ्यास करणार, परीक्षा झाली की चला आता पुस्तकांना सगळ्या बांधून ठेवून कुठे विकून सुद्धा टाकतात की चला आता काय काम नाही, तर झाली ना परीक्षा, आता काय काम आहे पुस्तकांचं, संपलं. तर असं म्हणजे हे कसं असतं, आपण जसं भात शिजला की नाही परीक्षा करतो की नाही, की बाबा बघू एक शीतावरून भाताची परीक्षा म्हणतात, दाबून बघतात एक शीत शिजलं की नाही. आता आपण त्याच्यासाठीच भात करतो का की चला परीक्षा झाली, शिजला, फेकून द्या आता, असं नाही करत. ते भात भोजनासाठी, आपल्या पुष्टीसाठी ते शिजवलेला आहे. आता तो शिजला की नाही हे बघायसाठी म्हणून ती परीक्षा आहे. परीक्षेसाठी भात शिजवलेला नाही आहे. तर हे परीक्षा ही अशी असते किंवा तुम्हाला समजलं की नाही, ज्ञान प्राप्त झालं की नाही, हे ह्या परीक्षेच्यासाठी परीक्षा ठेवलेली असते. म्हणून तिकडे नाही तर परीक्षा मग काय कॉपी करतील, काय करतील, म्हणजे ते परीक्षा पास होणं हे उद्दिष्ट होऊन जातं की झाली एकदा परीक्षा पास की जमलं. एक गोष्ट सांगतात की म्हणे एकाने ठरवलं की त्याला मला काय नीटसं येत नाही, पण माझ्या समोर तो विद्यार्थी तो ग्रेट आहे, कुठल्या तरी एका त्याच्या पोस्टसाठी ती परीक्षा होती आणि मग तो त्याच्या मागे बसून व्यवस्थित त्यांनी जसं लिहिलं होतं तशीच सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. आणि उत्तरं दिल्यानंतर मग आता त्याला वाटलं की चला आता आपलं सिलेक्शन झालं,
कारण आपलं बरोबर आहे, पण त्याचं सिलेक्शन झालं आणि ज्यांनी कॉपी केली होती त्याचं नाही झालं. हा भांडायला गेला, का माझं का नाही झालं, काय माझं काय चुकलं सांगा बरं. म्हणजे तू खरंच खूप हुशारी दाखवलीस, बरोबर आहे, पण जरा एका ठिकाणी थोडासा घसरलास. म्हणजे त्यानं जे लिहिलं होतं तेच सगळं तू लिहिलंस, पण एक प्रश्न जरा कठीण होता. त्याच्या उत्तरात त्याने लिहिलं मला माहित नाही, आणि तू लिहिलंस मला सुद्धा माहित नाही. तर तसं हे दोघं तिकडं इंद्र आणि प्रजापती ते काय खरोखरच समजून घ्यायला आले होते. ते काय एकमेकांची कॉपी करत नव्हते तिथं. तर ते इंद्र आणि विरोचन त्या दोघांनी तिकडे पाण्यामध्ये बघितलं आणि सांगितलं की अगदी आम्ही जसे आहोत तसेच सगळे हात पाय वगैरे इतर सगळ्या अवयवांनी युक्त असे आम्ही ह्या पाण्यामध्ये दिसतो आहोत. तर तोच आत्मा ना, म्हणजे प्रजापतीने आणखीन मग आता ठरवलं की यांना आणखीन थोडस समजावून सांगावं की असं करा, आता तुम्ही इथे 32 वर्ष म्हणजे ब्रह्मविचर्यवास तपस्या वगैरे केली, तर आता तुमचे काय सुंदर सुंदर कपडे वगैरे काही घातलेले नव्हते तुम्ही त्या याच्यामध्ये, साधे आपलं काहीतरी वलकल बिलकल घातली असतील. तर आता असं करा की तुम्हाला चांगलं तुम्ही उत्कृष्ट कपड्यांनी वस्त्रालंकार आभूषण इत्यादी सगळ्यांनी सजवा आता तुमचे देह, आणि मग पुन्हा जलात बघा आणि सांगा बरं मला काय दिसतं ते आत्म्याबद्दल तुम्हाला काय कळलं. तर मग त्यांनी तसं केलं आणि मग सांगितलं त्यांनी प्रजापतीला ते सगळं बघून. आम्ही आता म्हणजे पूर्वी दिसत होतो त्याच्याऐवजी आता चांगले उत्कृष्ट कपडे घातलेले, सुंदर अलंकार घातलेले असे आम्ही असे दिसतो आहोत. तर छान आमच्या लक्षात आलं की हे शरीर म्हणजेच आत्मा आहे, आणि या आता म्हणजे शरीराचीच पूजा करायला पाहिजे, शरीरालाचीच काळजी घेतली पाहिजे, त्याच्यावरती सगळं लक्ष केंद्रित केलं पाहिजे, ते त्यालाच अमर बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण शरीर म्हणजेच आत्मा आहे ना, कळलं आता आपल्याला असं समजून. आणि ते दोघं तिकडनं प्रजापतीशी एवढं बोलल्यानंतर आता परत निघाले. त्यांना दोघांनाही वाटलं की आता आपल्या लक्षात आलं काय हे आत्मज्ञान आहे ते, आणि लवकर लवकर आता एकदाच पटकन जाऊन आपल्या अनुयायांना सांगून टाकू. म्हणून दोघंही एकमेकांशी पुन्हा स्पर्धा करत निघाले, कारण ज्याच्या अनुयायांना हे पहिल्यांदा कळेल ते आता ह्या ज्ञानाने युक्त होऊन त्यांना मग ते दुसऱ्यावरती कुरघोडी करू शकतील. म्हणून ते लवकर लवकर आपल्या अनुयायांना हे सांगण्यासाठी निघाले. आणि विरोचनाने जाऊन सांगितलं सगळ्या आपल्या अनुयायांना की बघा मला कळलं बरं, इथं इतके 32 वर्ष लागली खरं आहे, पण शेवटी जे पाहिजे होतं ते मिळालं बघा, की हे आत्मा म्हणजे काय मी आता समजून प्रजापतीच्याकडनं समजून घेतलेलं आहे की हे शरीर आपलं जे आहे ना तेच आत्मा, आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्ही त्याला चांगलं ठेवा, त्याच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, त्याच्याच मागे लागा, शरीर म्हणजेच मी. आणि तिकडे उपनिषद छान म्हणतं की हे असं समजणारे समाजात जे आहेत ते सगळे ह्याचेच हे असुरच आहेत, ते असुर विरोचनाचेच वंशज आहेत की जे समजतात की शरीर म्हणजे मी मानणारे म्हणून कोण आहेत, असुर. ते त्यांनाच सगळ्यांना माहिती आहे आता की शरीर म्हणजे मी. त्यांनी आणखीन काही त्याच्यामध्ये विचार करायचा प्रयत्न केला नाही. इंद्रही असंच समजला होता, पण जाता जाता थबकला. त्याने अंतर्निरीक्षण केलं, विचार केला, हे काय आहे बरं. मला त्याने सांगितलं असं की हे तुम्ही जे तयात दिसता, डोळ्यातला प्रतिबिंबित जे पुरुष दिसतो तो तयात दिसतो, तो अलंकार घातलेला दिसतो तो. प्रजापतीने सांगितल्यावर तर प्रजापती जरा दुःखित झाला होता की काय बरं हे म्हणजे न समजताच परत चालले आहेत, यांना काही खरोखर ज्ञान प्राप्त झालं नाही. प्रजापतीने काय सांगितलं होतं, अलंकार घालून आता हे करा म्हणून, बघा म्हणून, की जसं हे अलंकार ह्या उपाधी आहेत तुम्ही घालता काढता ते जसं तुम्ही नाही, तसंच हा देह देखील तुम्ही नाही.
हा देह देखील उपाधी आहे, कारण तो या अलंकाराच्या मुळे जसा तो बदलून जातो, त्याचं जे दिसणं आहे ते बदलून जातं. म्हणून तुम्ही अलंकार घातलेले नव्हते तेव्हा एक प्रकारचे दिसत होता, अलंकार घातल्यानंतर दुसऱ्या प्रकारचे दिसत होता. तर म्हणून हा अशा रीतीने बदलता देह हा न बदलता आत्मा कसा असेल हे तुम्हाला कळायला पाहिजे होतं, पण नाही कळलं, निघाले. पण इंद्र वाटेत थबकला. काय हे देह कसा काय मी असेल बरं, की हा जो देह आहे तो मी असायचं काही कारण नाही. कारण हे देह हा त्याला म्हातारपण येतं, बघतो ना आपण, की म्हणतात की इंद्र, हे उपनिषद सांगतं, अथः इंद्र अप्राप्य एव देवान, देवांच्या पर्यंत पोचण्याच्या आधीच त्याला एतद भयम ददर्श, त्याला ही भीती जाणवली, म्हणजे या ज्ञानात ही त्रुटी जाणवली की हे काय बरोबर दिसत नाही, याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, कुठेतरी गडबड झालेली आहे. का बरं? यथैव खलु अयम अस्मिन् शरीरे साधु अलंकृते साधु अलंकृतो भवति, सुवसने सुवसन परिष्कृते परिष्कृतः. हा देह जसा सुंदर कपडे घातले की सुंदर दिसतो, सुंदर अलंकार घातले की त्या अलंकारांसारखा छान दिसतो, आणि सगळं हे असं त्यात म्हणजेच काय की मग त्याचप्रमाणे एवम एव अयम, अंधेनं अंध होतो, त्याचा डोळा फुटला की म्हणजे हा देहाचा डोळा फुटला की तो आत्म्याचाही डोळा फुटला. जर हा देह त्याच्यामुळे नेत्राचा अभाव झाला की अंधारा होतं, कर्णेंद्रियाचा अभाव झाला की बहिरा होतो, आणि अशा रीतीनं म्हणतात की या शरीराच्या नाशाने मग हा आत्मा नाशी पावेल. हा शरीर म्हातारं झालं की हा म्हातारा होईल, शरीर नष्ट झालं की हा नष्ट होईल. नाही, ह्याच्यात काहीतरी गडबड दिसतंय. हा जो आत्मा अपहत पापमा वगैरे विशेषणाने युक्त म्हणून आपण तो त्याचं ज्ञान प्राप्त करायला गेलो होतो, तो आत्मा असा कसा असणार, हे काय मला नको बुवा. हा असा आत्मा काही मला नको. मला जे मागायचं होतं, जे प्राप्त करायसाठी तिथं 32 वर्ष आम्ही इतकी तपश्चर्या करून राहिलो, त्याच्याबद्दल शेवटी जर हेच मिळणार असेल तर काय याचं काय उपयोग आहे. तर म्हणून तो म्हणतो नाहम अत्र भोग्यम पश्यामी, इथे मला काही हे भोग्य दिसत नाही. भोग्य म्हणजे मला ह्याच्यात ना काही आनंद मिळेल असं वाटत नाही. हे काय काही नवीन काय याच्यामध्ये, हे शरीर म्हणजे मी, हे याच्यामुळेच तर आपल्याला त्रास होतो. आणि मग आता तेच ज्ञान पुन्हा घेऊन काय उपयोग आहे, ते काही बरोबर नाही असं समजून तो प्रजापतीकडे पुन्हा गेला. इकडे जो असुर तो तिकडे जाऊन सांगितलेलंच होतं त्याने, त्याच्यामुळे ते सगळे लोक तसे जगू लागले. त्याचं वर्णन केलेलं आहे इथे छान, की म्हणून मग ते आता काही कोणाला दान देऊ नये, सगळं माझ्यासाठीच असावं, आपल्या शरीरासाठीच सगळ्या गोष्टी असाव्यात, काही दया दाखवू नये, दान द्यायचा प्रश्न येत नाही, अशा रीतीने यांचं जीवन सुरू झालं. आणि म्हणून इथे सुद्धा जी व्यक्ती अशा रीतीने वागते की जो जी दान देत नाही, श्रद्धा करीत नाही, यजन इत्यादी करीत नाही, त्याला म्हणून शिष्टजन म्हणतात की बघा हा जणू काही असुर आहे. तर हे ज्याला त्यांनी म्हटले असुरांची उपनिषद आहे, असुरांचं उपनिषद आहे की बस आता तुम्ही ह्या देहाच्या साठीच सगळं काही जगत राहा. म्हणून त्यांचं ते उपनिषद तिकडे चालू राहिलं. परंतु इंद्राने बघितलं की हे काही खरं नाही. तो पुन्हा इकडे याच्याकडे प्रजापतीकडे आला आणि मग प्रजापतीने विचारलं, काय रे काय झालं, परतसा आलास? तू मगाशी शांत हृदय म्हणजे अगदी समाधानी होऊन त्या विरोचनाप्रमाणेच आपल्याला ज्ञान मिळालं म्हणून तू परत निघाला होतास, आता कशासाठी बरं परत आलास, काय कारण झालं? तर त्यांनी सांगितलं की हे बघा, हे मला तुम्ही जे म्हटलं ना त्यात जरा प्रॉब्लेम वाटतोय, की हे जसं अलंकृत केलं देह तर तो अलंकृत होतो, तसंच ते आंधळा झाला की मग मी पण आंधळा होतो.
ते देह हे बहिरा झाला, मी पण त्याच्याबरोबर बहिरा होतो. देह जर आत्मा असेल तर मग तो अशा रीतीने अमर अजर वगैरे कसा काय असणार? मला काही हे काही नीट कळत नाही. मला नीट जरा एकदा समजावून सांगा बरं. मला नीट समजावून सांगा. तुम्ही काय मला काहीतरी जे चुकीचे सांगितलं का? तर ते म्हणाले नाही, काय असं चुकीचं वगैरे नाही सांगितलं, परंतु आता पुढचं तुला ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. मी तुला बरोबरच सांगितलं होतं. समज तुझा चुकीचा झाला होता, तो दुरुस्त करायचा मी प्रयत्न केला, पण तू काही ऐकायला तयार नव्हतास. आपल्याला जेव्हा वाटतं ना समजलं म्हणून की पुष्कळांचा हा असा हे कमी असतो, म्हणजे थोडा पेशन्स कमी असतो, तर सांगितलं की त्यांना अर्ध सांगून झाल्याबरोबरच झालं, पूर्ण सांगून मला समजलं असं वाटतं आणि ते सुरुवात करतात की हा हो आलं लक्षात, आलं लक्षात, अरे थांब बाबा, नाही आलं लक्षात, आणि मग काहीतरी गडबड करून टाकतात. असं पुष्कळदा होत असतं. कारण पूर्ण नीट समजून घ्यायसाठी जो संयम लागतो तो नसतो. थोडंसं ऐकलं की बस पुरेपुरे असं वाटतं आणि लगेच प्रतिक्रिया व्यक्त होते त्याच्याबद्दलची. ते अर्धवट ऐकून काम सुरू करतात आणि मग काहीतरी गडबड होऊन जाते. तर इथे इंद्राला ही गोष्ट लक्षात आली की अरे आपलं चुकलं, आणि मग म्हणून आपण पूर्ण ज्ञान नीट प्राप्त करून घेतलं पाहिजे. म्हणून तो परत आला, सांगितलं प्रजापतीला की मला काहीतरी कन्फ्युजन झालेलं आहे, मला पुन्हा सांगा. आणि प्रजापतीने सांगितलं हो वा चांगलं आहे, मी सांगतो ना, परत सांगतो, पण असं आहे की आता पुन्हा 32 वर्ष जरा ब्रह्मचर्य वास करून इथे राहा. ह्याच्यात घाई करून होत नाही आपल्याकडे. म्हणजे काय की तिकडे पटकन 5 मिनिटात सगळ्या प्रश्नांची उत्तर हवी असतात. म्हणतात की जरा ब्रह्मज्ञान काय हे नटशेल मध्ये सांगाल का? असं आता काय नटशेलनी काय काय हे शेल इतकं कठीण असतं की आता त्याच्यात काही शिरवताच येत नाही, बघ काही शिरू शकत नाही. ब्रह्मज्ञान नटशेल मध्ये पाहिजे. बाकी सगळ्या साधी मॅट्रिकची परीक्षा पास व्हायला 10-12 वर्ष लागली चालतात, परंतु ब्रह्मज्ञान मात्र अगदी नटशेल मध्ये एका वाक्यात. वेळ नाही हो, आम्हाला वेळ नाही, किती बिझी लाईफ आहे. वेळ नसल्यामुळे ते लवकर करा, त्याच्यासाठी किती सगळी तयारी करावी लागते. आपल्या गावीही नसतं ते. मागे मला वाटतं तुम्हाला गोष्ट सांगितली होती की आमचे एक स्वामीजी तिथे हे होते आपल्या कलकत्ता स्टुडंट्स होम मध्ये, आणि त्यांचे एक मित्र त्यांचे सहाध्यायी होते, ते पुढे मोठे वैज्ञानिक झाले, मेघनाथ साहा म्हणून प्रसिद्ध वैज्ञानिक. तर हे एकदा आपल्या ह्या जुन्या शाळेच्या मित्राला भेटायला म्हणून त्या तिथे आले, आणि मग त्याला म्हणू लागले काय तू माझ्या इतकाच हुशार, थोडा काकणभर सरसच होतास, पण काय सगळी तुझी करिअर तू वाया घालवलीस बघ. आता काय इथे काय स्वामीजी म्हणून काय करतोस? आणि बरं असो जे काय असो, पण काय बरं आता मला सांग बरं, तुझं ते ब्रह्मज्ञान वगैरे म्हणजे काय असतं? जरा मला थोडक्यात समजावून सांग. सायंटिस्ट आहे, वेळ नाही ना त्याला फारसा, तर त्याच्यामुळे मला लवकर समजावून सांग बरं हे. तर त्यांनी काय की तिथे ते शेतात काम करणारे काही निरक्षर मजूर होते तिकडे, त्यांना बोलवलं त्यांच्या की जरा इकडे ये रे जरा थोडस. मग तो आल्यावर त्याला त्यांनी मेघनाथ सहाना सांगितलं ह्याला तुझं जरा ऍस्ट्रोफिजिक्स वगैरे समजावून सांग बरं. काही माहिती नाही ह्याला, आता ऍस्ट्रोफिजिक्स कसं समजावून सांगायचं? मग ते त्या ह्या आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत तू त्याच्यासारखाच आहेस, तुला काय कळतंय? तुला हे आता सगळं समजावून पाहिजे 5 मिनिट 10 मिनिटात, काही साधना न करता. आपल्याला वाटतं की चला एखादं छोटस पुस्तक ते वेदांत थ्रू स्टोरी जसं काही वाचलं की सगळं आत्मज्ञान पूर्ण झालं पाहिजे. चला आपण मी नाहीतरी आता जातोच आहे काय तिथे प्लेन मध्ये काहीतरी वाचायला पाहिजे, एक छोटस काही पुस्तक आहे का ते वाचलं म्हणजे आत्मज्ञान, म्हणजे प्लेन मध्ये चढले उतरताना आत्मज्ञानी होऊन बाहेर आले इथपर्यंत की इथे दाखवलंय की बघा संयमाची आवश्यकता असते. आपल्या स्वतःच्या जीवनाला वळण लावावं लागतं, तेव्हा हे ज्ञान प्रगट होतं. हे ज्ञान काही असं नाही आहे की ते बाहेरनं कुठनं तरी तुमच्यात प्रविष्ट होणार आहे. हे आत्मज्ञान आपल्यापैकी सगळ्यांमध्ये आहेच.
सगळ्यांच्या मध्येच आहे, पण त्याच्यावरती आवरण पडलेलं आहे. आणि म्हणून ते आवरण आता तपस्येने दूर करायचं असतं, शुद्धी व्हावी लागते. हे शुद्धीने मग त्या शास्त्रवाक्यांचा अर्थ समजू लागतो. जर चित्त शुद्ध नाही तर त्या शास्त्रवाक्यांचा काहीही अर्थ समजत नाही. ते वाचलं जातं, त्याच्यातून मग काहीतरी अगदी विपरीत असे काहीतरी अर्थ काढले जातात. काहीतरी मग संशोधन करतात नाना प्रकारचं विद्यापीठांमध्ये, त्याच्यावरती PhD मिळते. मी नुकतंच तिकडे प्रॉव्हिडन्समध्ये एका प्राध्यापकाचं व्याख्यान ऐकायला गेलो होतो. ते तिथले महाभारताचे पंडित म्हणून त्यांची ख्याती आहे आणि पुष्कळ संस्कृतचे विद्वान आहेत. ते नाना जर्मन आहेत ते, आणि पण अमेरिकेत राहतात. तर तिथे अनेक विद्यापीठांमध्ये त्यांना मोठा मान सन्मान आहे. त्याच्याबद्दल काही वाद नाही की पंडित मनुष्य आहे. आणि त्यांचं व्याख्यान ऐकायला गेलो महाभारतावरती. नवीन संशोधन, तर त्याच्यामुळे जुनं काही चालणार नाही तिकडं. तर जुनं नवीन संशोधन म्हणजे काय की हे 5 पांडव जे आहेत ना, ते महाभारतात मुळात नाहीतच. नवीन ते 5 पांडव हे महाभारतामध्ये मागावून घुसवलेले आहेत, असा यांचा सिद्धांत आहे. आता एवढं सगळं महाभारत वाचल्यानंतर यांचं समज काय की 5 पांडव आणि श्रीकृष्ण हे महाभारतात मुळात नाहीतच, असा सिद्धांत याने तिथे. आणि अनेक प्रकारचं काहीतरी विश्लेषण कुठनं काहीतरी करून की कसं त्या याच्यामध्ये ते बौद्ध आणि ब्राह्मण यांचा संघर्ष सुरू होता. त्याच्यातून असं हे या बौद्धांच्या ह्याला आक्रमणाला उत्तर म्हणून हे महाभारत असं तयार केलं गेलं. आणि त्याच्यामध्ये म्हणून जसा चंडाशोकचा धर्माशोक झाला, तसं तो धर्माशोकचं हे ब्राह्मणिकल म्हणतात, ब्राह्मणिकल रिप्रेझेंटेशन म्हणून हा धर्मराज उभा केला गेला वगैरे. अशा प्रकारचे तर काय काही त्याचा संबंध नाही कशाशी, की काय त्याची परंपरा आहे, कशासाठी त्याचं त्या ग्रंथाचं प्रणयन आहे वगैरे, काही देखील विचार न करता असे सिद्धांत मांडले जात असतात. का बरं? कारण शास्त्र वाचलं जातं, परंतु ते चित्त शुद्ध करण्यासाठी प्रयत्न नसतो. त्याच्यामुळे त्या शास्त्रांचा जो अभिप्रेत आहे अर्थ, तो न समजता दुसरंच काहीतरी विपरीत काहीतरी ग्रहण होत असतं. म्हणून तिथे म्हणतात की आता तुला मी सांगतो, परंतु त्याच्यासाठी 32 वर्ष तपस्या करून राहा. त्याच्या परिणामी मग मन शुद्ध झालं की पुढचं तुला समजू लागेल. म्हणून आणि इंद्राने काही म्हटलं नाही का एकदा झालं न पुरे की नाही, आता काय म्हणजे वेळ होतोय तर आमचा असुर तर तिकडे गेला की तो तिकडे, आता त्याला मलाच इतकं आता आणखीन कशाला, किंवा थोडंसं कन्सेशन द्या बुवा, असं नाही की हे त्यांनी मान्य केलं. ठीक आहे, 32 वर्ष तो तिकडे अशा रीतीने तपस्या करीत राहिला. 32 वर्ष अशी तपस्या झाल्यानंतर मग त्यांना प्रजापतीने सांगितलं की बघा की जो तुला मी स्वप्नात दिसतो ना, आपल्यापैकी आपण सगळेच बघा स्वप्न बघत असतो. स्वप्नाचं विश्लेषण हे आपल्याला ह्या शरीराची अनित्यता आणि अगदी तात्पुरतं शरीर असणं, आपण खरोखर शरीर नाही, हे समजायसाठी स्वप्न तपासणं फार चांगलं आहे. स्वप्न सगळ्यांनाच पडत असतं आणि स्वप्नातही एक आपण मी असतो. स्वप्न बघताना देखील जसं जागृत अवस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था, या तिन्हीची जो नाहीसा होत नाही, सदैव विद्यमान असतो, तो मी मात्र समान आहे. बघा, हा द्रष्टा सगळीकडेच विद्यमान आहे, मी सगळीकडेच विद्यमान आहे, परंतु त्याचा जो आकार दिसत असतो तो मात्र सगळीकडे भिन्न आहे. त्याच्यावरनं लक्षात येतं की याच्यापैकी कुठलाच खरोखर मी नाही आहे. बघा की जागृतीमध्ये आहे तर तो तिकडे जागृतीतल्या अवस्थेत नाना लोकांशी संबंध ठेवत आहे, नाना कार्य करीत आहे, नाना प्रकारचे अनुभव घेतले जात आहेत. आता झोपला. आता झोपल्यानंतर त्याला मी हे शरीर आहे असं ज्ञान नाही.
झोपलेलं आहे म्हणून आता ते शरीर ते बिछाण्यावरती पहुडलेलं आहे. पण दुसराच एक मी आता दिसू लागलेला आहे, तोही अनेक प्रकारच्या क्रिया करत आहे, अगदी विचित्र वाटतील अशा. तिथे स्वप्नामध्ये एक मी आहेच तिथे. कुठलंही असं स्वप्न तुम्ही बघत नाही की याच्यात तुम्ही नाही. असं स्वप्न बघता येणं शक्य नाही आहे. जसं जागृतीतला असा कुठलाही अनुभव तुम्हाला येत नाही की जिथे तुम्ही नाही, तसंच असं कुठलंही स्वप्न तुम्ही बघत नाही की ज्याच्यात तुम्ही नाही. प्रत्येक स्वप्नामध्ये तुम्ही आहातच तिथे. मग स्वप्नामध्ये आपल्या अनुभवामध्ये काय असे कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी दिसू लागतात. आता त्याचा अनुभव काही ह्या शरीराने घेतला जात नाही. हे शरीर बिछाण्यावरती पडलेलं आहे, पहुडलेलं आहे ते. आणि स्वप्नात तुमचा अनुभव येत आहे तुम्हाला की मी घोड्यावर बसून आणि पुन्हा त्या घोड्याला पंखही असतील कदाचित, त्या अशा घोड्यावरती बसून उडत आहे. स्वप्नामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारची आपली स्थिती असते. स्वप्नामध्ये तुम्हाला बघा सगळ्या भाषा कळतात. अगदी पशुपक्ष्यांच्या, वनस्पतींच्या सगळ्या भाषा, दगडधोंडाशी सुद्धा तुम्हाला स्वप्नामध्ये छान संवाद साधता येतो. स्वप्नामध्ये हे भाषेचं व्यवधान तुम्हाला कधीच नाही जाणवणार. जागृतीमध्ये जरी मराठी जाता पुण्यातला मनुष्य आमच्या वराडातल्या वराडी भाषा ऐकू लागला काय कळणार नाही त्याला. तिथे का बरं? कारण भाषेचं व्यवधान आहे इथे जागृतीच्या अवस्थेच्यामध्ये. इथे भाषा या वैखरी स्थितीला आहे. त्याच्यामुळे त्याच्यात ही विविधता ही झालेली आहे, प्रगट झालेली आहे तिथे. आणि म्हणून एकाची भाषा दुसऱ्यापेक्षा वेगळी आहे, कम्युनिकेशन कठीण जातं. परंतु स्वप्नामध्ये तिथे मध्यमा अवस्थेमध्ये त्या भाषेची तिथे मध्यमा अवस्था आहे. तिथे हे भाषेचे इंग्लिश, मराठी, अमुक तमुक असे भेद अस्तित्वात नाहीत. तिथे हे फार छान तिथे ऐकायला येतं, समजतं. अगदी उदाहरण द्यायचं तर बघा की इथे मी बोलतोय, ह्या बोलण्याचं ह्या मायक्रोफोन मधनं तिथे पुढे याच्यात रूपांतर होतं, एका इलेक्ट्रिक सिग्नल मध्ये रूपांतर होऊन तो सिग्नल, तो इलेक्ट्रिक तो संकेत तिथे एक त्याला मोठं करण्याचं यंत्र आहे, ॲम्प्लिफायर आहे. त्या ॲम्प्लिफायर पर्यंत तो संकेत पोचवला जातो. आता तो संकेत तिथे तुम्हाला नाना ठिकाणी तिकडनं देता येऊ शकतो. तिथलंच एका ठिकाणी तो संकेत सरळ एका रेकॉर्डिंग करण्याच्या यंत्रामध्ये तिकडनं सरळ जात गेलेला आहे. तिथे ते आता तो संकेत काय की ध्वनिरूप होत नाहीये तिकडे, तो रेकॉर्ड केला जात आहे तसाच. तो कानाने ऐकता येणार नाही तुम्हाला, तिथे नंतर ऐकता येईल. तेव्हा जर ती तुम्ही आता ती रेकॉर्ड किंवा ती डिस्क जर तुम्ही त्याच्यात विशिष्ट यंत्रात घालून तिला अभिव्यक्त केलं तर ऐकता येईल. पण नाहीतर ते ऐकता येत नाहीये. त्यातनं एक दुसरा जो आहे भाग, तो इथे जे स्पीकर साऊंड बॉक्सेस आहेत तिथे गेलेला आहे. बरं, तुम्हाला जर अशा काही साऊंड बॉक्सेस पाहिजे, काही ठिकाणी असतील की इथे जरा जोरात हवा आहे, इथे जरा हळू हवा आहे, तर तशा प्रकारे ते तिथे त्या सिग्नलला वेगळं करून हे करता येईल. तर हे आता वेगवेगळा प्रकार झालेला आहे. काही ठिकाणी त्या सिग्नलला हे असतं, त्याच्यात ठराविक ध्वनी तरंगांना बंद करता येतं, काही ठराविक ध्वनी तरंगांना आणखीन जास्त हे त्याला उठाव देता येतो. तर तशी व्यवस्था असते. जसं की म्हणून साऊंड सिस्टम तयार करताना विचारतात ते कशासाठी पाहिजे तुम्हाला. नुसतं तर तिथे जर पाहिजे आहे की रेल्वे स्टेशन किंवा विमानतळ याच्यावरती अनाउन्समेंट करण्यासाठी वगैरे, तर तिथे काय तर संगीताची विशेष अपेक्षा नाही. तर त्याच्यात आवश्यकता आहे की ते जे बातमी किंवा जे काही अनाउन्समेंट केली जाते ती चांगली जोरात स्पष्टपणे त्याच्या कानावरती आदळली पाहिजे. त्यातल्या संगीताची तिथे काही जाण असणं आवश्यक नाही. तर म्हणून तिथे कमी फ्रिक्वेन्सी रेंज कमी असते, क्लॅरिटी जास्त असते. परंतु जर तुम्हाला असं पाहिजे की खूप छान संगीत ऐकायचं आहे आपल्याला, तर तिथे तोच आता जो सिग्नल आहे त्याला तशा प्रकारच्या प्रणालीमधून हे केलं जातं की जिथे फ्रिक्वेन्सी रेंज जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अगदी लो फ्रिक्वेन्सीचे
मृदू असे जे तरंग असतात, जसं की त्या ह्याच्या तबल्या डग्याचे जे हे असतात ते फार मृदू असतात, तर त्या तरंगांना सुद्धा नीट स्पष्टपणे पकडता येईल अशा प्रकारची ती व्यवस्था करावी लागते. तर म्हणून की एकच गोष्ट ही वैखरीमधनं हा जो इलेक्ट्रिक सिग्नल आहे त्याला आपण म्हणू की मध्यमा अवस्थेत आहे. एक सूचना द्यायची म्हणजे एक उदाहरण द्यायचं म्हणून सांगतो. आणि मग त्याची ही जी वेगवेगळी अभिव्यक्ती होते ती बघा की ती जसं ते यंत्र आहे त्याच्याप्रमाणे होते. तसंच ह्या आपल्या आतमध्ये जी मध्यमा पातळीवरची वाणी आहे ती नाना ठिकाणी नाना प्रकारच्या त्या शारीरिक यंत्रांशी जोडली गेली की मग ती नाना प्रकारची होऊन जाते. मग एक दुसऱ्यासारखी राहील असं काही नाही, एक दुसऱ्यापेक्षा वेगळी राहील. तर पण जोपर्यंत या शरीराशी संबंधित नाहीये ती, जसं स्वप्नामध्ये आता त्याचा या स्थूल शरीराशी संबंध नाहीये, स्थूल शरीर बिछाण्यावरती आहे आणि हा घोड्यावरनं उडत आहे. तर म्हणून आता ह्याची भाषा ही काही त्या शरीराची भाषा नाहीये. तो आता तिथे त्याला सगळं काही ते कुणाशी संवाद साधता येतो, स्थिती अगदी भिन्न आहे. आणि तरी तो एकच मी आहे बघा. तो मी त्याच्यात हे नाही आहे. तुम्ही नाही म्हणणार की दुसरा कोणीतरी स्वप्न बघत होता, असा अनुभव असतो का आपला? स्वप्न मीच बघत होतो. हो, मी झोपेत काल मला स्वप्न पडलं, मी स्वप्न बघत होतो. आणि म्हणून आता मग प्रश्न येतो की हे जे स्थूल शरीर म्हणजे मी नव्हे, मग हे स्वप्नात जो दिसतो हा तो. ते एका तत्वज्ञानी म्हणून म्हटलं की मी त्या स्वप्नामध्ये त्याला दिसत होतं की तो एक फुलपाखरू होऊन सगळीकडे फुलांवरती हे विचरण करत आहे. मग जागा झाल्यानंतर मग त्याला आता ते स्वप्न आठवत होतं. अरे तेव्हा तर मी फुलपाखरासारखा झालो होतो आणि आता असा कसा? तर त्याला म्हणून प्रश्न पडला की मी मनुष्य आहे आणि मला फुलपाखरू झाल्याचं स्वप्न पडलं होतं की मी फुलपाखरू आहे आणि आता मला मनुष्य झाल्याचं स्वप्न पडत आहे. तर हा विवेक करणं काय, कुठली स्थिती ही खरी आहे आणि कुठली भ्रमात्मक आहे हे कसं सांगणार तुम्ही? दोन्ही ह्या एकाच नाण्या एकाच प्रकारे मोजता येतात की त्या एकतर दोन्ही खऱ्या म्हणा किंवा दोन्ही खोट्या म्हणा. आणि जर नित्य आणि अनित्याचा निकष लावला आपण तर दोन्ही खोट्या म्हणाव्या लागतील, कारण कुठलीही टिकत नसते. मी म्हणजे हे शरीर आहे हे ज्ञान स्वप्नात नाही आहे. स्वप्नात हे ज्ञान बाधित होतं आणि मी ते घोड्यावरनं उडून इकडे जात होतो किंवा मी फुलपाखरू झालो होतो हे ज्ञान जागा झाल्यानंतर ते खंडित होतं. त्याच्यामुळे दोन्ही ज्ञानांना बाध येत असल्यामुळे, दोन्ही अनित्य असल्यामुळे हे दोन्हीही असत्य आहे. तर इंद्राला आता ह्या प्रजापतीनं सांगितलं की मग अशा रीतीने तू जाण की जो स्वप्नामध्ये आहे आणि म्हणून त्याला सांगितलं हे अमृत आहे, हे अभय आहे. आणि स्वप्नात अशा रीतीने जो विचरत असतो. आता हे प्रजापतीने सांगितलं बघा की म्हणजे काय की हा आत्मा हा अशरीरी आहे. जागृतीतले शरीर असो की स्वप्नातलं शरीर असो, अशरीरी असा हा आत्मा आहे हे समजून घ्या. परंतु इंद्राला वाटलं म्हणजे जे मनात आपण जे बघत असतो स्वप्नामध्ये काय, ह्या स्थूल शरीराशी संबंध खंडित होऊन ह्या सूक्ष्म शरीराने सगळे व्यवहार केले जात असतात, सूक्ष्म पातळीवरती सगळं चालत असतं. तर त्याच्या इंद्राला वाटतं की हा म्हणजे हा खरा आत्मा आहे. आता लक्षात आलं, खरंच आहे ना, हा काय जरी आंधळा, त्याला जे वाटत होतं की शरीर आंधळ झालं की मग मी आंधळा होतो, स्वप्नात हा प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याला जरी आपले नेत्र अधू असले आणि म्हणून आपल्याला जागृतीत चष्मा लावावा लागत असला, स्वप्नात झोपताना काढून ठेवलेला आहे, पण त्याच्यामुळे स्वप्न बघण्यात काय प्रॉब्लेम येतो का? कुणाला प्रॉब्लेम येत नाही की स्वप्न बरोबर दिसलं, काय नीट दिसलं नाही हो, मी चष्मा काढून ठेवला होता असं नाही म्हणावं लागत. तर म्हणून स्वप्नामध्ये आपलं हे नेत्रांचा दोष किंवा कानांचा दोष वगैरे
काही प्रॉब्लेम येत नाही. आणि म्हणूनच त्याच्यावरनं इंद्राला कळलं की म्हणून हे शरीर जरी क्षत झालं तरी मी क्षत होत नाही. जर मी स्वप्नातलं मी आहे तर तो हे शरीर क्षत झालं तरी मी क्षत होत नाही. हे शरीर म्हणून मेलं तरी मी मरत नाही. म्हणून त्या दृष्टीनं मी अमर आहे. कळलं मला. आणि तो निघाला. वा, आता जमलं. पण थोडस पुढे गेल्यावर तरी त्याला प्रॉब्लेम आला. नाही हो, याच्यात पुन्हा गडबडच दिसतेय. अरे स्वप्नात सुद्धा हा काय, आपल्या स्वप्नातल्या अनुभवावरती देखील मित्र हो आपला कंट्रोल नसतो. जसं जागृतीत आपण काय अनुभव याच्यावरती आपला काही ताबा नसतो, तसंच स्वप्नात आपल्याला काय अनुभव येईल याच्यावरतीही आपला ताबा नसतो. म्हणून तर आपल्याला सगळी मोठी भयंकर अशी स्वप्न का पडतात. ती जर आपल्याला स्वप्न आपली निवडता येत असती तर आपण अशी स्वप्न निवडली असती का. चांगली गोड सुंदर अशी स्वप्नच निवडली असती. पण स्वप्नावर जसं जागृतीत आपल्याला काय अनुभव येईल हे काय आपण नक्की ठरवू शकत नाही. स्वप्नावरती काही त्याचा आपला ताबा नसतो. तर म्हणून इंद्राला लक्षात आलं की इथे सुद्धा ह्याला हे काय की हा काही ह्याच्या कामना पूर्ण होतात असं नाही, इथे सुद्धा हा दुःखी असतो. म्हणून मग हे काय मी विचारायला गेलो नव्हतो, मला हे नको. त्याने विचार केला की हे असं ह्याचं हे होतं. म्हणून तो म्हणतो नाही बुवा, हे काही बरोबर नाही. मला याच्यात सुद्धा दिसतं की नाहम अत्र भोग्यम पश्यामी. प्रत्येक ठिकाणी इंद्राचं हे विधान तिथे दिलेलं आहे. इंद्र परीक्षा करून बघतोय. म्हणून हे उपनिषद सांगतं की बघा, आपल्या अनुभवाचं विश्लेषण करा, परीक्षा करून बघा. परीक्षा करून मग तुमच्या परीक्षा केल्याबरोबर लक्षात येईल की ज्याचा शोध तुम्ही घेत होता ते हे नव्हे. आणि मग त्याच्याबद्दल ती त्यागाची भावना येईल की हे मला नको. न अहम अत्र भोग्यम पश्यामी. हे शरीर छे परीक्षा करून बघा ना, हे पाहिजे का मला. किती घाण कृमी कीटक सगळं भरलेले आहे त्याच्यामध्ये, आणि हे मला हवं का. मग नाही, परीक्षा केल्याबरोबर लगेच बोध येतो. आपण परीक्षा करत नाही, किंबहुना टाळतो, कारण मग त्याचा भोग घेता येणार नाही म्हणून. तर म्हणून इंद्राने जशी परीक्षा केली, त्या सगळ्या गोष्टीची परीक्षा करीत आपण त्याचं रहस्य जाणून घेतलं पाहिजे. इंद्राने म्हणून ठरवलं की परत प्रजापतीकडे जाऊ आपण, त्याच्याशी बोलू, पुन्हा ज्ञान द्यायची त्याला प्रार्थना करू. तो पुन्हा प्रजापतीकडे जातो. घड्याळ सांगताय मला की आता पुढच्या प्रसंगासाठी आपल्याला संध्याकाळपर्यंत वाट बघणं भाग आहे. तर संध्याकाळी आपण ते उरलेल्या ह्या संवादाची चर्चा करू. इंद्राला कसं ज्ञान मिळालं, ज्ञान मिळवण्याची जो विधी आहे, कुठल्या पद्धतीने आपल्याला ज्ञान मिळत असतं. ज्ञान मिळवण्याची पद्धत ही फक्त शुद्धीकरणाची पद्धत आहे. ज्ञान स्वभावताच आहे आपल्यामध्ये. ते जसजसं आपलं अंतःकरण शुद्ध होत जातं तसतसं ते प्रगट होत जातं. ज्ञान कोणी देणार नसतो, ते आपल्या आतमधनच प्रगट होणार असतं. म्हणून ही प्रक्रिया आपण पुढे आणखीन त्याचं अवलोकन करू. आता मी शांती मंत्र म्हणून हे प्रवचन इथेच थांबवतो. ओम आप्यायन्तु ममांगानि वाक् प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलमेन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्तु अनिराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्री रामकृष्णार्पणमस्तु.